नमस्कार, यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आणि ती आम्ही साजरी करत आहोत। सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय भीम। तर बघूयात, चला जयंती आम्ही साजरी करतो। मला दिसत आहे ती सामान्य ज्ञान स्पर्धेची चषक आहेत। आमची सगळी तयारी झालेली आहे। आम्ही फोटो लावून घेतलेले आहेतच, तुम्ही बघू शकताय। आम्ही फोटो लावून घेतलेले आहेत। आता मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याचं पूजन होत आहे। आभाळी आमची उंच झेप भीमा तुझ्यामुळे, गुलामगिरीची संपली वेळ भीमा तुझ्यामुळे, जातीयवादा दिली टक्कर भीमा तुझ्यामुळे, घुमतो जगात साऱ्या मंत्र समानतेचा भीमा तुझ्यामुळे, भीमा तुझ्यामुळे, भीमा तुझ्यामुळे। अशा या महामानवाच्या पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते होत आहे। भीम जयंतीच्या मंगलवेळी असे म्हणायचे वाटते, सजली आज धरती, सजली आज धरती, सूर्य ही पाहिली कीर्ती, सजली आज धरती, सूर्य ही पाहिली कीर्ती, आटात साजरी करू माझ्या भीमाची जयंती, माझ्या भीमाची जयंती। भीमा तुझ्यामुळे, भीमा तुझ्यामुळे, आभाळी आमची उंच झेप भीमा तुझ्यामुळे, गुलामगिरीची संपली वेळ भीमा तुझ्यामुळे, जातीयवादा दिली टक्कर भीमा तुझ्यामुळे, घुमतो जगात साऱ्या मंत्र समानतेचा भीमा तुझ्यामुळे, भीमा तुझ्यामुळे, भीमा तुझ्यामुळे। अशा या मंगल प्रसंगी सरपंच ज्योतिबा आपटेसाहेब यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे पूजन होत आहे। जगातील 65 पेक्षा देशामध्ये दरवर्षी साजरी केली जाणारी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। या मंडळाचे अध्यक्ष श्री राजेंद्र होप्पा ताळूचे आणि मंडळाचे कार्यकर्ते या सर्वांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याचे पूजन होत आहे। प्रतिमा गेल्या 400 वर्षापासून संघर्षाची आणि स्वाभिमानाची प्रेरणा देत आहे। त्या महाराजांच्या प्रतिमेचे पूजन हनुमान नाईक यांच्या हस्ते होत आहे। सर्वांनी कडकडून टाळ्यांचा दाद देतो। आम्ही तर रयतेचे राजे, तुम्ही तर अफाट ज्ञानाचे राजा, त्याच्या शब्दाजन्य आपले विचार प्रकट केले, ते लोककल्याणकारी राजे, आरक्षणाचे जनक। गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची विमाना खरी साथ होती। ज्ञानाचं द्योतक निर्माण करणाऱ्या माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन सुरेखा चौपाटी बागेग यांच्या हस्ते होत आहे। सर्वांनी काय आणि आम्ही चोर नाही, आम्ही कठोर आहोत असा खंतनी विचार देणारे
राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. पुतळा आणि फोटोपूजन झालेले आहेत. आता वेळ झालेली आहे पंचशीलाची. आता ती पंचशील चालू करण्यात येत आहे. सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्यदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. जय भीम. आता बक्षीस वितरण होत आहे. आधी लहान गटाचं बक्षीस वितरण चालू आहे, तुम्ही बघू शकताय. इयत्ता तिसरीचा हा विद्यार्थी आहे. तिसरी ते 6वीच्या गटामध्ये त्यानं सहभाग घेतला होता आणि हा क्रमांक आल्यानंतर 2 सर्वांनी आता मोठ्या गटाचं बक्षीस वितरण होत आहे. विद्यार्थ्यांची जयंती रे, बुद्ध जयंती. दोन स्पर्धक आले नव्हते, त्यामुळे त्यांनी बक्षिसं मंडळाच्या हाती सोपवली. त्यानंतर सत्कार समारंभ होत आहे. राजेंद्र संध्याकाळी
वर्षामध्ये दीड गमरी नसताना त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. जेव्हा अंजलीचा जन्म झाला तेव्हा यांच्या मातोश्री यांचा सत्कार करायचा आहे. अंजलीची इंटर्नशिप सुरू असल्यामुळे ती आज इथं उपस्थित राहू शकलेली नाही. पातळीवरती आपल्या गावचं नाव घेऊन जात असतो आणि त्याच्यातून आपली मान उंचावत असते. आणि शुभेच्छा देऊया. आजच्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी सगळा कार्यक्रम आटपल्यानंतर जेवणाची तयारी इकडं चालूच होती. आणि याच वेळेत तालुक्याचे उपनिरीक्षक साहेब आलेले होते. आता मिरवणूक चालू आहे, त्यामुळे आम्हाला काम लागलं होतं आणि कामानंतर आम्ही आता मिरवणुकीकडे चाललो आहे. आम्हाला पण माहिती नव्हतं की रात्रीची मिरवणूक निघेल ती, आणि आम्ही चाललो आहे मिरवणूक इकडे. तुम्ही बघू शकता इथं मिरवणूक चालूच आहे आणि आम्हाला थोडा वेळ झालेला होता आणि तोपर्यंत मिरवणूक अर्ध्या गावापर्यंत आलेली होती.
तिकडे मिरवणूक चालूच होती आणि छत्रपती शाहू महाराजांचे वंशज म्हणजेच निवडणुकीला बसले आहेत ते प्रचारासाठी आमच्या गावामध्ये आलेले होते. म्हणजे महाराजांना निवडून द्यायचं आहे. त्यांचं चिन्ह आहे हात आणि दिल्लीच्या तख्ताला आपण सर्वांनी धडक मारायची आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या आणि हातावर मत एक मिनिट बाजूला एक सगळ्या हात लावा. हे घ्या. हा सगळे समोर. हा इकडं. घेऊया आणि समतेचा हा लढा आपण दिल्लीपर्यंत पोहोचवायचं काम करूया. महाराजांना आपण त्रास जास्त देऊया नको. खूप आपल्या घराघरापर्यंत येऊन राजे पोचलेले, घराघरापर्यंत. ज्या शाहू महाराजांनी आपली चटणी भाकरी खाऊन आपल्या समतेपर्यंत गेले त्याप्रमाणे आपल्या घरापर्यंत येऊन पोचलेले आहेत. आपण त्यांना त्रास द्यायचा नाही आणि आमच्याकडे यायचीही गरज नाही. यातलं एकही मत बाजूला जाणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. असं कोणतंही नाही की आपल्या या गावामध्ये, आपल्या चंदगड तालुक्यामध्ये, आता चंदगड तालुक्याचा 6 दिवस झाला मी दौरा केलेला आहे, एकही व्यक्ती अशी नाही की शाहू महाराजांच्यापासून दूर नाही. तेव्हा ह्या बाकीच्यांच्या वल्गना करण्याची काही गरज नाही, ऐकण्याची आम्हाला काही गरज नाही. निश्चित आहे आणि आमचा कोल्हापूर जिल्हा हा BJPचा पहिला पराभव करणारा जिल्हा असेल एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि मी इथे थांबतो. छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारासाठी जिने आताच इतकं सविस्तर पद्धतीने देशातली काय परिस्थिती आहे आणि ती आपल्यावर कशी लादली जाऊ शकते आणि ती लादू नये ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते विष्णू कारवेकर सर. इथं उपस्थित माननीय MG पाटील, शिवाजीराव सावंत, अभिजित गुरबे, माननीय नंदू ढेरे, इथं उपस्थित माननीय दत्तात्रय कांबळे, दाखलू कांबळे, राजकुमार कारवेकर, माननीय लक्ष्मणराव कांबळे, अशोक कांबळे, नारायणराव कांबळे आणि मौजे कारवेचे सर्व उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनी, आज इतका योगायोग आहे की माझा चंदगडचा दौरा आहे आणि नेहमी सगळ्या भाषणात मी समतेचा विचार, पुरोगामी विचार कशा पद्धतीने महात्मा फुलेंनी तो पेरला. शाहू महाराजांचा प्रचार करून झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता. सॉरी, मी जेवण करताना व्हिडिओ करू शकलो नाही कारण की मी पण जेवण वाढायला बिझी होतो. जेवणानंतर 2 तासानंतर शाहिरी पोवाड्यांचा एक सांस्कृतिक कार्यक्रम होता. तो म्हणजे पुढे तुम्ही बघू शकताय कार्यक्रम कसा होता तो. बाबासाहेबांच्या विचारांचा, बुद्धाच्या विचारांचा गोंधळ आहे आणि यातून एक सायंटिफिकली जे जीवन माणसाचं आहे ते सायन्सला धरून कसं फुलवलं जातं किंवा आपण फुलवू शकतो याचं एक सूत्र आपण इथं बघू शकतो.
जिजाऊने शिवाजी घडवला बरं. बाबासाहेब जर घडवायचे असतील तर काय केलं पाहिजे? असे बीज, समतेचे बीज असेल किंवा त्या विचारांचे बीज असेल ते तुम्ही तुमच्या मुलांमध्ये रुजवले पाहिजे. शिवाजी घरावा पण दुसऱ्याच्या घरात. माझ्या घरात नको का जडून जात आहे, मग घरात घर कोण सांभाळणार? बरोबर आहे. तो मेळ साधण्याला देवी दुआ पाहिजे. या देशाला काय म्हणून देणार ते सांगा. तशी निवडून 5 वर्षाचा झाला जुना गा माझा साहेब दिसला का पुन्हा. मत देऊन म्या केला गुन्हा गा माझा साहेब दिसला का पुन्हा. दिसलंच नाही ते मला. बरोबर आहे. आता पुढे तथागत. तथागत म्हणजे काय? तथागत म्हणजे काय? लईच प्रश्न विचारले जाऊ आता उठून. तथागत म्हणजे काय? सांगा तथागत म्हणजे हा? मिरवणूक काढू नका पुढच्या वर्षी. अगदी शौर्य सरसरले रोमा रोमा. शौर्य सरसरले रोमा रोमा. मुजराच्या थोर समाज राजा. अशा तऱ्हेने आमची भीम जयंती पार पाडलेली आहे. तुम्हाला आमची जयंती कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्रायबर आणि शेअर करायला विसरू नका. आणि नवीन ब्लॉगमध्ये नक्कीच भेटू. चला तर मग जय भीम.